ते भाई वातावरण कसं आहे, भीती वाटायला लागली भैया. बॅग ओढलत्या ना, बॅग बॅग. ए भाई ढग आले बघा, ढग आले बघा, ढग आहे का. वातावरण बघा कसं झाले आणि परत फॉर्म आलाय. आणि बघा मित्रांनो थोडंसं धुकं दिसायला आणि तिथं बघा तो का तिकडे तिकडे जे दिसते ना ते तिकडे थोडंसं दिसायला लागले बरं का. खाली गाव आहे नाही काय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चाललंय मित्रांनो आम्ही जरासं बाहेर चाललंय फिरायला. तर चला तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. तर मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आम्ही चाललो आज फिरायला. तर आज आपण भैयाची वाट बघत बसले. भैया येतोय खाली. ये भैया आम्ही आज चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी. तर तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. आणि आमचा भैया आला. सकाळी 7ला जायचं होतं पण 8 वाजले. ठीक आहे. हाय भैया गुड मॉर्निंग. चला काय बाय. आत्ता म्हणलं की पेट्रोल टाकावं आणि आता पेट्रोल टाकून आहे ना आम्ही निघतोय. कारण पंपावर आले आता पेट्रोल टाकायला. तर इथं टाकी फुल करून घेऊ. मग आपण आहे ना थेट निघू आता आपल्या लोकेशनवर. चला भाई असला घाट होता ना आता इथं की सांगू नका. असला मोठा घाट होता की सांगू नका. वगैरे एवढी वाटत होती. घाट सोडून आता सातारा रोडला लागले. अजून काय बरंच वेळ आहे. अजून एक दीड तास तरी आम्हाला लागणार आहे. तर चला जाऊ. साताऱ्याच्या जवळ आले. हा घाट मागचा घाट वगैरे चढून आहे ना आम्ही आता एवढा घाट डेंजर होता की सांगू नका. तर थोडंसं इथं ब्रेक घेतला आहे आणि म्हणलं की थोडंसं एनर्जीसाठी स्टिंग घेतला पहिला. 1.5 तास झाला आम्ही ना ट्रॅव्हलिंग करतो. 1-1.5 तास झाला असं ना. 8:30ला बसलोय ते आत्ता उतरले. तर म्हणलं थोडं एनर्जीसाठी आहे ना स्टिंग घेतला आहे. तर चला अजून बरेच किलोमीटर आहे. म्हणजे अजून 1-1.5 तास तरी आहे निदान. अजून 1.5 तास आपण रनिंग करायचं. मग तुम्हाला ना जिथं जायचं आहे ना तिथलं ठिकाण दाखवतो. चला कसं आहे स्वर्ग कळाला असेल ना आम्ही आता कुठं आले ते. कसं आहे का भैया स्वर्ग. बघा तर आम्ही चाललोय एका स्पेशल ठिकाणी. तुम्हाला कळलंच. तुम्हाला हिंट देतोय तरी पण बघा बघा कसला भारी निसर्ग वगैरे आहे बघा. दिसते का तुम्हाला. बघा 1 लिटर आहे का. 1.5 किलोवर येत आहे का. येतानाच घेऊन येतो. घेऊन जावं सांगा देतो कमी जास्त करून. किती वाजेपर्यंत वाजतात. येत असतो 3-4 वाजेपर्यंत. आम्ही येतो ना तेव्हा घेऊन आला. देतो कमी जास्त करून. नाही म्हणजे लय मागला देतो की कमी करून देतो. कमी मध्ये भेटत नाही का बॉटल. भेटते की ती अर्धी पाहिजे की आखानात घेऊन जाऊ ना तुम्ही सांगितलं. येतोय ना. कसं राहायचं जर बघायचं असेल तर मित्रांनो आम्हाला जिथं यायचं होतं त्या ठिकाणावरती आलोय आम्ही. तर बघू शकताय धुकं बिकं. तर तुम्हाला दाखवतो चला. तर मित्रांनो आम्ही आलोय आता आम्हाला जिथं यायचं होतं त्या ठिकाणी. तर बघू शकताय तर आत्ता काही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला काही दिसेना झाले. तर तुम्हाला ना धुकं वगैरे दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानव देवकोटे आणि मी महाराष्ट्र भाऊ चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि दुपारच्या वाजलेत 12. तर तुमचं आहे ना महाबळेश्वरमधून स्वागत आहे. तर तुम्हाला म्हणत होतं की आम्ही चाललो एका ठिकाणी. तर चाललंय का तर आम्ही आलो आता महाबळेश्वरमध्ये. तर चला तुम्हाला हॉर्स रायडिंग वगैरे दाखवतो. आता आम्ही चालले हॉर्स रायडिंगला तिकडं. चल भैया बघू शकताय. तर आम्ही आलोय महाबळेश्वरला फिरायला. मी आणि भैया दोघंच आले. तेव्हा काय इकडं घोडे वगैरे कारण याच्यावर त्या राईड करायचं वगैरे किती आहे काय नाही त्यांना विचारू आपण प्राईज. आम्ही तर काही फिरणार नाही कारण भारी आहे रे आई शपथ. हे बघा धुकं वगैरे तर किती आहे इकडं आणि तुम्हाला दिसणार नाही आता सध्या. चल तर बघू शकता धुकं वगैरे इकडं पावसाचं म्हणजे एकदम भारी झाले नाही का. आमचा भैया बघा बघा चालायचं का.
झाले बघा पाणी इतकी घाण काहीतरी असणार आहे काय ना सगळं आहे ना असं खाली आलेलं आहेत सगळे नाही हे बघा महाबळेश्वर बघण्यासाठी तर हे बघा किती वाटत तर चला काय विषय आहे त्याचा कुठं फिरतो काय माहित माही भैया कुठे गेला आमचा ए कुठं फिरतो भैया एवढं चिखल आहे आणि हा इकडं कशाला आलाय काय माहित बरं का भैया अर्धा फूट भिजलाय बघा माझे बुट बिट सगळे खराब झालेत यायला आई शपथ त्याला काहीतरी तिकडं बघायचं आहे वाटते होय गेला 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 सिट काय यार भैया इकडं कशाला आलायस तू वर काय बघायचं तुला इकडं बोट मग तिकडून बघितलं असतं ना काळ्या काय हे बघा सगळं घाम झालंय सगळं कसं आहे वातावरण गरम आहे का नाही थंडगार एकदम भारी आहे का नाही पाऊस चालू झाला आणि इकडं बघा धुकं बिकं कशा आहे इकडे काहीतरी शपथ हे बघा तर इकडं असा विषय आहे इकडे हॉर्स रायडिंग म्हणजे घोडे घेऊन पळायचं काहीतरी वाटतं इकडं हा गोल पळायचं नाही का आणि टाणाना असा म्युझिक लावायचं वगैरे त्याला म्हणतात अरे पाणी आहे रे इथपर्यंत भैया आमचं ना काय काम नाही ना धंदा नाही आम्हाला वाटलं इकडं काहीतरी विषय असणार आणि येऊन आहे ना असं आम्ही बुट खराब करून घेतले आणि ह्या झाले ह्या माणसामुळे झाले बरं का आणि मला म्हणते की तुम्हाला कोणी आहे म्हणलं इकडं गावात मारबळून पळत आलाय का असल्यासारखं खायचं असल्यासारखं आणि आलाय ते आलाय आणि असल्या चिखलात आणून फसवलाय बघा चिखल काय आल्यात तोंडाचं चला तिकडं परत इकडं चाललंय आम्ही बघू अजून तिकडं काय हॉर्स रायडिंग वगैरे आहे बोट बॅग बसायचं कर भैया तुला घोड्यावर बसायचं का भैया तुला हा? यार मैं कहाँ फंस गया यार मैं इसकी वजह से ये कालू ने ना कुठं फसलं असं वाटायला लागले बरं का हे काळ्याने मला फसवले चिखलात आणून हे बघा किती चिखल आहे आणि असं नाही की बाबा असं पार अर्धा पाय जायासारखं असं है का आमरे भाई जाऊ हे भगवान कहाँ फंस गया मैं इसकी वजह से शपथ फायनली आलो हे बघू शकते हे बघा हॉर्स रायडिंग आहे इकडं सगळं आहे का अरे ये बाई इकडे बघूया ना कसं वाटतंय माझ्यासारखी कटिंग करून तुला हा माझी तर बघा का वातावरण महाबळेश्वर मध्ये कसं आहे का भारी वाटतं का हे किती घेत रे भैया घोड्यावर बसायचं बसायचं बरंच घेत असेल रे 400-500 रुपये घेत असतील ते नाही एवढे नसतील नाही का तर चला जाऊ पुढं काय ठिकाण बघू तुम्हाला हा घोडा बघितला कसला तयार झालेला बघा की शपथ तुम्हाला तो करून दाखवतो मी अरे तिथं जवळ जाऊनच दाखवतो चला कसला तयार आहे भैया ती घोडा माहितीये का आणि काळा चल भैया मला चला आपण तिकडे जाऊ तर चला आपण घोडे बिडे दाखवतो तुम्हाला जरा बरोबर मला ना इथे घोडा दाखवतो असला तयार आहे आणि असला भारी आहे ना तर तुम्हाला दाखवतो या
हे बघा काळा एकदम भारी दिसायला लागलाय काय हे खतरनाक रे आईला काय का बघा तुम्ही ती घोडा उडवते कसं बघायचं आहे का लादणीत घालायचं बया चल फोटो काढा किती आहे रे पैसे द्यायचा विषय नाही काढत असेल काढ परत मी देतो पैसे तुला पाठवायचं नाही मला तर इथे ना जम्पिंगला 500 रुपये घेते जम्पिंगला 500 रुपये घेते भांडणं लागले राव त्याचा फोटो ब्लर आला म्हणते ते त्यामुळे इथं भांडणं लागले चल आपण पुढच्या ठिकाणी जाऊ पुढचं ठिकाण दाखवतो चल याचं काय चाललंय चिखलातूनच चाललंय आणि वा तुला अशी का सापडत आहे काय कळना आहे का नाद आहे रे नाद पैशाचं 500 आणि वर तांगडे करायला ना 500 रुपये आहे म्हणजे आम्ही 1000 रुपये घेऊन आले फिरायला म्हणजे त्याच्यातच 500 घातलं तर वेळा जायचं पाऊस चालू झालाय बरं का तर तुम्हाला जरा असं जवळून दाखवतो घोडा वगैरे असं किती हाईटला उठतो सगळीकडे तीच आहे तरी 500 रुपये झाले त्यावर नुसतं घोडावर कोण पायवर आहे का कसं आहे बघा घोडा अजून एकदा उचलणार आहे वाटतं तर चला आता झालं रायडिंग बघून तर झाले आणि आता पुढे जाऊ कारण पाऊस यायला लागला लाट तिथे घालायचं एखाद शिवायचा चप्पत किती वाटायला सगळीकडे इकडे घोडे आहेत नाही का लाट घालायचं किती घाबरते बघा ही रे दुःख झाले सगळं पावसाचं वातावरण झालंय 50 बाई कसं आहे भाई पंच मारला की मग विषय संपलाच आपल्या दोघांचा आमच्या भयाची आहे ना अपेक्षा होती की पाऊस का पडणार झाला इकडे दाजी तर घ्या पाऊस अजून काय पाहिजे भैया तुला चालू झाला पाऊस आणि सगळं धुकं बिकं झालंय बघा काय का घे पाऊस घे याला लय हाऊस होती मी म्हणलं थांब भैया भिजायचंच आहे आपल्याला पाऊस लय येणार आहे तर काय माझा ऐकलंच नाही पठ्ठ्यानी नाही का आता पाऊस आता भैया बाई पाऊस येणार आणि येणार म्हणजे येणार तर फायनली आलाच पाऊस कारण की आम्हाला महाबळेश्वर मध्ये येईपर्यंत आहे ना पाऊसच लागला नव्हता तर आता पाऊस लागलाय आम्हाला आहे का बुट्टा काय का भैया हा काय रे चल पण आम्ही ना आता इथं बुट्टा खात आहे सोड तर भैया काहीतरी मॅजिक करू नये हवा सोड तोंडातून हवा सोडते तर वापा येत सोड भैया सोड ना नाही दिसत तिकडून असं बघ इकडं बघ ना काळ्या सोड सोड द्या ना का 2 या पाऊस आता पाऊस बघा आणि बघा याच्यामुळे ना असं बुट खराब करून घेतलेत आम्ही ऐकलं होतं नाही माझ्या वाईट अंगाला मला नंतर कळाले पाऊस चालू झाला पावसामध्ये आज मग नाही खाल्ले तर मग काही विषय तर आम्ही घेतले मग गावाकडे याला कन्नडच म्हणतो नाही का काय होती घे ना मसाला लावा ना तर आम्ही ना हा बुट्टा घेतला खायला आणि आमचा भैया तर काय नाही दिसते बघा वातावरण कसं आहे भैया वा भारीच रे महाबळेश्वरची फेमस चिल हो काय का कसं आहे हो
हा काय घ्यायचं का भैया? का वातावरण भारी आहे रे, काय भारी लागलेलं आहे बुट्टा माहिती आहे. सर 1000 रुपीज कॅश आहे. आणि त्याने आम्हाला बुट्टा एवढा भारी बनवून दिलाय का नाही, तेच भारी लागले. काय रे भैया चल, काय नाही होत पावसात, काय पाऊस बघायचं. बोटीत जाऊ चल तिकडे, बोटकडे फिरायला. तर आता आम्ही ना तिकडं चाललोय, कारण तिकडे बोट वगैरे आहेत, तिकडं चाललोय आम्ही. आता मका तर खाऊन झाला आणि आता टाकायचं कुठं म्हटलं तर असं टाकायला तर जमत नाही, कारण एवढं भारी निसर्ग आहे आणि एवढं भारी इकडं वातावरण आहे. असे कचरा बिचरा करणं मला नाही आवडत. म्हणून मी ना डस्टबिन शोधत होतो आणि मला डस्टबिन भेटली आहे. तर असा कचरा बिचरा फिरायला आला ना की रस्त्यावर नका टाकू, डस्टबिन बघा आणि डस्टबिनमध्ये टाका. कारण की एवढं भारी इथलं निसर्ग आहे ना, वातावरण एवढं भारी आहे ना, असं घाणबिन नाही ना अजिबात आवडत नाही. त्यामुळे जर कोणी फिरायला वगैरे येईल तर शक्यतो कचरा वगैरे करू नका, कारण भारी वातावरण आहे इथलं, निसर्गरम्य वातावरण आहे आणि एवढं भारी आहे की सांगू नका. त्यामुळे ना कचरा टाकता जर असं विचार करा बरं का, कुठं पण टाकू नका. असं काय विचारलं तिथे बसायचं बसून म्हणतो. ಕೆಳಗಡೆ लांबून घेतो यार, तिथे गेलो होतो व्हिडिओ आम्ही ना घोसगाडीच्या तिथे गेलो, सगळं आमचा बोट खराब झाला. आता इथं घोस आहे. काय ना बोट रायडिंग आहे, बोटीत वगैरे बसायचं असं. आणि ते महाग आहे यार लई, आमच्या म्हणजे एवढं नाही की 400 रुपये एकाला, एका तासा, 1.5 तास म्हणजे अर्ध्या तासासाठी, आणि 1 तासासाठी 600 रुपये. मी म्हणलं की नको बाय चल. आम्ही ना येतो आता पुढं महाबळेश्वरमध्ये. आता महाबळेश्वरमध्ये जाणार, महाबळेश्वर मंदिर वगैरे दाखवतो मला. चला कसं आहे हे धर्म आहे तुझं तर आम्ही चाललो आता पुढं पण दाखवतो तुम्हाला काय काय ना. आता पुढं म्हणजे मंदिर आहे म्हणलं ना, 2 किलोमीटरवर आहे ना महाबळेश्वरचं मंदिर वगैरे आहे, मार्केट वगैरे आहे. तुम्हाला मार्केट वगैरे दाखवतो. चला हे घ्यायचं बाया, खाणार आहेत का? कितीला आहे हो? 50 रुपयाला एक वाट. खायचं का म्हटलं नाहीतर खाऊन बघ. टाकू का? वाटी आणावं देणार काय? अरे आरामी हो बेटे, खाके बता रहे हो. घ्यायचं ना भया. तर महाबळेश्वर मधले आहे ना म्हणजे फेवरेट फळ असते तिथं. किती 50-150 रुपये. अरे काय भैया हे काय गाजर असले गाजर आहे. हे महाबळेश्वर मधले फेवरेट फळ आहेत बरं का. नाही नाही ये 120 है.
हे काय रे भाई, काय म्हणतात त्याला? मुळा आहे, लाल मुळा. लाल मुळा काय? नंबरला आहे. हा बघू द्या. ही लाल मुळा इकडंच भेटते का, दुसरीकडे भेटत नाही का? नाही कुठेच नाही, होणारच नाही कुठे ते महाबळेश्वर. महाबळेश्वर मध्येच का? आणि ही गाजर तर बघा महाबळेश्वर मधला फळ. चल रे. इथं हॉर्स रायडिंग, बोट रायडिंग बघून का नाही. आता आम्ही चाललोय पुढं महाबळेश्वरच्या मंदिराच्या तिकडे. ए कुठं रे काय माहिती. होऊ शकता एवढे धुके आहेत की समोरचं माणूस पण दिसना झाले. एवढं धुके आहे तिकडं. जरी आहे का भाई, नुसतं ना धुक्यानं भरलेला आहे बरं का महाबळेश्वर. म्हणजे तुम्ही जर कधी यायचं असेल फिरायला तर महाबळेश्वरला आहे. आणि आत्ता वाजले किती माहिती आहे का, 12:30 वाजलेत. तर एवढं गार लागते ना की खरंच एवढं थंड हवेचं ठिकाण आहे की बस बापरे. आहे का ती महाबळेश्वरची ट्रिप. आणि तुम्हाला जर प्रतापगडचा वगैरे व्हिडिओ बघायचा तर नेक्स्ट पार्टमध्ये टाकणार आहे, कारण मोठा होईल म्हणून मी आहे ना फक्त महाबळेश्वरचा तेवढा टाकला आहे. तर आत्ता आम्ही निघतोय घरी, कारण आत्ता वाजलेत 6 वाजलेत. तर आम्ही निघतोय आता घरी. बघू शकता इथं महाबळेश्वरचं पूर्ण बाहेर पडले नाही का. तर इकडं सगळं कोरडं आहे काय. आम्ही असं बुटं बिटं काढून आहे ना वाळत टाकलं आहे का, सॉक्स बिक्स काढून. इकडं काही नाही, काही पाऊसच नाही. आणि तुम्ही बघा की एक 5 किलोमीटरमध्ये एवढा पाऊस बिस आहे सांगू नका. हे बघा. तर भावांनो, तुम्ही जो हा ब्लॉग बघताय तो फक्त महाबळेश्वर पर्यंतच आहे. जर तुम्हाला प्रतापगडचा ब्लॉग बघायचा असेल ना तर तुम्ही ना नेक्स्ट पार्ट मध्ये बघा. तर ते ना ते उद्या टाकतो. चला इथून पुणे दाखवते की 100 किलोमीटर. 100 किलोमीटर म्हणलं तर आम्हाला निदान घरी जायला 9-10 तरी वाजते. तर पुणे 100 म्हणलं तिथून मुळशी असणार आहे असं 31 किलोमीटर, म्हणजे तिथून 1 तास. म्हणजे निदान अजून आम्हाला 3 तास लागणार आहे. तर 3 तासात आम्ही घरी पोहोचू, कारण आता ओले झालोय. त्यामुळे ना थोडंसं सुकून घेतो नाही का, पॅन्टी वगैरे सगळंच ओलं झाले. त्यामुळे ना थोडं थांबले. थोडंसं तुम्हाला ना व्हिडिओ वगैरे आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता ना बेल आयकॉन प्रेस पण करून जावा. तर चला, टाटा बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, घ्या काळजी.